अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधातील आरपीआयचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन, निदर्शने आणि जोरदार घोषणाबाजी. शेकडो आंदोलक आंदोलनात सहभागी. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाने आपली लढ्याची रणनीती निश्चित केली असून उपवर्गीकरणाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने करण्यात येत आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र, सांगली जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. उपवर्गीकरणाच्या नावाखाली महार आणि मातंग समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रकार सुरू आहे, तो तात्काळ बंद करावा. अनुसूचित जातीमधील 59 जाती सर्वांनी एकत्रितपणे येऊन उपवर्गीकरणाला विरोध करावा. संविधानाने दिलेला आरक्षणाचा अधिकार बदलण्याचा घाट घातला गेला आहे, पण तो कदापि पूर्ण होऊ देणार नाही, असं आरपीआयच्या प्रमुख नेत्यांनी यावेळी सांगितलं. पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजयजी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, सांगली जिल्हा सरचिटणीस अभिजित आठवले सर, शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन पार पडले. यावेळी उपस्थित युवक जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष पोपट भाऊ, जिल्हा कार्याध्यक्ष तथा मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, युवक आघाडी तालुका अध्यक्ष सतीश खाडे, मिरज तालुका कार्याध्यक्ष वासू कांबळे, तालुका उपाध्यक्ष दीपक वाघमारे, बंटी दहिवडे, मनोज थेडे, नागेश यादव, युवराज लोखंडे, रवी कांबळे, दीपक घोडके यासह असंख्य कार्यकर्ते मिरज तालुक्यातून उपस्थित होते.